आता लोकांना आर्ट म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे तुम्ही अर्ध्या मिनिटाची पण व्हिडिओ बनवताय तर तुम्ही आर्टिस्ट आहात असं लोकांना कळतं स्वतःहून. ह्यामधला गॅप कमी करण्यासाठी किंवा न्यू जनरेशनला म्युझिक शिकवण्यासाठी तुम्ही काय स्टेप घेतात? म्हणजे इंस्टाग्राम, सोशल मीडिया आणि मी 30 तुमच्या सेकंदाची क्लासिकलची रील बनवतो. नाही खरंच बनवतो. ऍक्च्युली हं. आणि ते खूप चांगलं वर्क होतं. मी कुठेही गेलो ना, मी तुम्हाला सांगितलं तसं मला आनंद झाला तरी गाणं सुचतं. मी कुठे होतो बरं इतक्यात, मी न्यूझीलंडला गेलो होतो. तर न्यूझीलंडला एक ठिकाण आहे जिथे ग्लोवम्स म्हणतात त्याला. तुम्ही केव्समध्ये गेल्यानंतर हजारो लाखो छोट्या छोट्या वम्स अशा ग्लो होतं. तर त्या ठिकाणी गेलो असताना मला निसर्गामध्ये होतो त्यामुळे मला काहीतरी सुचलं. मग मी जे सुचलं ते रिमिक्स करता येईल अशा पद्धतीने शूट केलं आणि ते अपलोड केलं. मग ते हजारो लोकांनी रिमिक्स केलं. आता ते जे मी शूट केलं किंवा मी जे गायलोन रेकॉर्ड केलं ते शास्त्रीय संगीत होतं. ते दॅट्स हाऊ यू ब्रिज. आणि ब्रिज करणार काय ना, कुठलाही मनुष्य 30 सेकंदाचा असो 30 मिनिटाचा असो, कष्ट केल्याशिवाय कोणी म्हणजे चांगलं करायचं असलं तर कष्टच करायला लागतात. आता त्या रील करता वेगळ्या पद्धतीचे कष्ट करायला लागतात, आमच्या शास्त्रीय संगीताकरता थोड्या वेगळ्या पद्धतीचे कष्ट करायला लागतात. तर दुभागून पाहण्याच्या ऐवजी आपण त्या दोन गोष्टी एकत्र कशा आणता येतील याचा विचार करावा.